दंडवत प्रणाम. महानुभाव सेवाभावी संस्थेचा वार्षिक अहवाल सादर करताना आज आम्हाला खूप आनंद होत आहे. करोना काळ असतानासुद्धा दिनांक 25 डिसेंबर 2020 रोजी ढोऱ्या डोंगरात महानुभाव सेवाभावी संस्थेचे उद्घाटन झाले. खरं तर ही संस्था स्थापन करण्यामागचे मुख्य उद्दिष्ट म्हणजे पंथातील साधू संत, महंत, तपस्विनी माता यांच्या आरोग्यासाठी काम करणे हाच आहे. ह्या संस्थेच्या स्थापनेपर्यंतचा प्रवास म्हणजे आमच्या संस्थेचे एक कार्यकारी सभासद आदरणीय श्री प्रवीणरावदादा शेवलीकर यांच्या मनातील एक उत्तुंग विचाराला इतर सर्व सदस्यांची मिळालेली साथ आणि त्याचे मूर्त रूप हा होय. पंथातील साधू संतांकरिता आरोग्य सेवा देणे ही काळाची गरज आहे हे विचार सर्व सदस्यांना पटल्यानंतर लगेचच सगळेजण एकत्र आले. प्रदीर्घ चर्चा मंथन करून संस्था स्थापन केली. त्याच दिवशी संस्था शासन दरबारी नोंदवली गेली. ती तारीख होती 23 नोव्हेंबर 2020. त्यानंतर अवघ्या 1 महिन्यात संस्थेचे उद्घाटन झाले. ह्या सर्व प्रक्रियेमध्ये संस्थेचे अध्यक्ष परमार्ग सेवक डॉक्टर अविनाश आवलगावकर यांचे फार मोठे योगदान आहे. त्यांनी अतिशय मेहनतीने सर्वंकष विचार करून संस्थेचे ध्येय धोरणे उद्दिष्टे ठरविली. त्यात त्यांच्या प्रदीर्घ अनुभवाचा फायदा झाला. तर संस्थेचे कोषाध्यक्ष परमार्ग सेवक किशोर पेरणे यांनी संस्थेची नोंदणी करून सर्व कायदेशीर प्रक्रिया पूर्ण केली. दंडवत प्रणाम. आर्थिक उत्पन्नाचा स्रोत कमी असलेल्या महानुभाव साधू संतांना वैद्यकीय सेवा पुरविण्याच्या भूमिकेतून बरोबर 1 वर्षापूर्वी म्हणजे 25 डिसेंबर 2020 रोजी महानुभाव सेवाभावी संस्थेची स्थापना करण्यात आली. आणि या संस्थेने आजवर ज्यांना वैद्यकीय सेवेसाठी गरज आहे अशा साधू संतांना आर्थिक मदत करून सहकार्य करण्याचा प्रयत्न केलेला आहे. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे की कोरोनाच्या काळामध्ये अनेक खेड्यापाड्यांमधील आश्रमांना अन्न पुरवठा हा पुरेशा प्रमाणात उपलब्ध होत नसायचा. त्यावेळेला संस्थेने एक तातडीची गरज म्हणून जवळजवळ 105 आश्रमांना विविध जिल्ह्यांमध्ये जाऊन अन्न पुरवठा केला, शिधाटा पुरवला आणि तातडीची निकड भागवण्याचा प्रयत्न केला. खरं म्हणजे संस्थेचा मूळ हेतू हा आरोग्य सेवा हाच आहे. आणि त्यामुळे भविष्यामध्ये एखादे मोठे हॉस्पिटल जर संस्थेला उभारता आले तर मला असं वाटते की पंथातल्या अनेक साधू संतांची ती एक मोठी निकड पूर्ण होऊ शकेल. अर्थात असे आपल्या लक्षात येतं की महानुभाव संप्रदायामध्ये अनेक वैद्यकीय सेवा करणारे डॉक्टर्स आहेत, नर्सेस आहेत. त्यांचा उपयोग, त्यांचं सहकार्य आम्हाला या संदर्भामध्ये नक्कीच घेता येईल. आणि या सगळ्यांच्या सहकार्याने एखादं अद्ययावत हॉस्पिटल आपल्याला बांधता येऊ शकेल. सगळा पंथ जर एकवटला तर मला असं वाटतं हे कठीण वाटणारं काम अतिशय सुलभ पद्धतीने आपण पूर्ण करू शकू. त्यासाठी सगळ्यांनी एकत्र यावं. महानुभाव संप्रदायाची आजच्या कालखंडामधली ती मोठी गरज आहे. त्याचं कारण की महानुभाव संप्रदायातले अनेक साधू संत हे वेगवेगळ्या खेड्यापाड्यांमध्ये विखुरलेले आहेत, जिथे वैद्यकीय सेवा पुरेशा प्रमाणामध्ये त्यांना उपलब्ध होऊ शकत नाही. या सगळ्यांना त्यांच्या त्यांच्या ठिकाणी सेवा उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न तर आहेच, परंतु अद्ययावत अशा प्रकारचं मोठं हॉस्पिटल जर आपल्याला तयार करता आलं तर मला असं वाटतं की सर्व साधू संतांची उत्तम अशा पद्धतीने आपल्याला सेवा करता येऊ शकेल. धन्यवाद. दंडवत प्रणाम. महानुभाव सेवाभावी संस्था या संस्थेचं मुख्य कार्य आरोग्य सेवा
आणि ही आरोग्य सेवा देत असताना संस्थेने कोरोनासारख्या महाभयंकर आजारावरती कोरोना काळात जेव्हा काही संत मंडळींना उपचार घेत असताना आर्थिक व्यवस्थेची गरज पडली, हा विचार करून संस्थेने त्यांना आर्थिक सहाय्य केले. तसेच कोरोना काळामध्ये संस्थेने अनेक आश्रमांना प्राथमिक उपचाराच्या आरोग्यसेवेच्या आरोग्य किट्स वाटप केल्या. त्याचबरोबर महानुभाव सेवाभावी संस्थेने अनेक ठिकाणी अनेक आश्रमांमध्ये आरोग्य शिबिरं घेतली, ज्याद्वारे प्रत्येक साधू संत महंतांच्या आरोग्याची तपासणी करून त्यांच्या नावाची नोंदणी करून घेतली. त्याचबरोबर महानुभाव सेवाभावी संस्थेने संस्कार शिबिरे घेऊन सद्भक्त मंडळीला महानुभाव पंथाविषयी जागरूक करून धर्मपालन कसे करावे, शास्त्राध्ययन कसे करावे याचे मार्गदर्शन करून दिले. महानुभाव सेवाभावी संस्था आरोग्य सेवेचं काम करत असताना ज्या संत मंडळीसाठी आर्थिक निधीची व्यवस्था करते, तो निधी संबंधित हॉस्पिटलच्या खात्यामध्ये दिला जातो किंवा नातेवाईकाच्या पेशंटच्या हातामध्ये दिला जात नाही, याची संस्था प्रामुख्याने दखल घेते. त्याचबरोबर महानुभाव सेवाभावी संस्थेने या कोरोनाच्या काळामध्ये पंथातील अनेक संत मंडळींना आर्थिक मदत केलेली आहे. दंडोत प्रणाम. मी शिवाजी नाना बरके, भारतीय जनता पार्टी सिडको मंडळाचा अध्यक्ष. महानुभाव सेवाभावी संस्था या संस्थेच्या माध्यमातून गेली अनेक दिवसापासून आरोग्य सेवेचं काम अतिशय चांगल्या पद्धतीने चालू आहे आणि या संस्थेने अनेक गरजू संत महंत यांना आरोग्य सेवेसाठी आर्थिक मदत या संस्थेच्या माध्यमातून केलेली आहे. मागील कोरोनाच्या काळामध्ये परमपूजनीय दक्षमुनी महानुभाव दादाजी हे वक्रतुंड हॉस्पिटलला उपचार घेत होते आणि ह्या काळामध्ये त्यांना आर्थिक सहाय्याची खूप गरज होती. तेव्हा ह्या संस्थेला कळाल्यानंतर ह्या संस्थेने ताबडतोब माझ्या माध्यमातून दक्षमुनी बाबांच्या उपचारासाठी आर्थिक सहाय्य केलं होतं आणि अतिशय चांगल्या पद्धतीने ही संस्था आरोग्याच्या बाबतीत मदतीचं काम या ठिकाणी करत आहे. मी सर्व संत महंत वासनिक यांना आपल्या माध्यमातून विनंती करतो, माझं आव्हान करतो की आपण सर्वांनी ह्या संस्थेच्या ह्या कार्यामध्ये सहभागी होऊन आपल्याला जी जी मदत शक्य होईल ती करून हे आरोग्याचं कार्य अजून जोमाने कसं होईल यासाठी सर्वांनी मदत करावी ही नम्र विनंती. मी ह्या महानुभाव सेवाभावी संस्थेला आज 1 वर्ष पूर्ण होत आहे. ह्या वर्षपूर्तीच्या सोहळ्यानिमित्त मी माझ्या भारतीय जनता पार्टी सिडको मंडळाच्या वतीने, महानुभाव पंथ सिडको मंडळाच्या वतीने खूप खूप शुभेच्छा देतो आणि यांचं कार्य असंच पुढे भरभराटीचं भविष्यात घडो ही आशा व्यक्त करतो. संस्थेने महानुभाव सेवाभावी संस्था ह्या नावाने एक यूट्यूब चॅनेलसुद्धा सुरू केले आहे. त्यावर आरोग्यावर बोलू काही ह्या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. त्या अंतर्गत काही तज्ज्ञ डॉक्टरांना बोलावून आरोग्यासंदर्भात मार्गदर्शन केले होते. अशी सेवा संस्था पुढेही देत राहील. या सगळ्या डॉक्टरांचे आभार मानताना संस्थेला आनंद होत आहे. संस्थेने योगासनांचे प्रात्यक्षिक सुद्धा ठेवले होते. संस्थेचे मूळ उद्दिष्ट जरी आरोग्य सेवा देणे हे असले तरी संस्थेने तेवढ्यावरच थांबू नये असे संस्थेच्या सभासदांचे मत होते. त्यामुळे संस्थेने आणखी काही उपक्रम राबवण्याचे ठरवले. यामध्ये ग्रंथ प्रकाशन करणे, संस्कार शिबिरांचे आयोजन करणे, कृतज्ञता पुरस्कार देणे, अंधश्रद्धा निर्मूलन करणे अशा काही गोष्टींवर काम करावे असे संस्थेच्या सभासदांनी ठरवले. पंथातील ज्या साधकांना पंथातील धर्मग्रंथ अथवा विचारग्रंथ प्रकाशित करायचे असतील तर संस्था त्यांना शक्य ती सर्व मदत करेल. मात्र कुठलेही वादग्रस्त विषय अथवा लिखाण असता कामा नये
ही अट संस्थेने ठेवली आहे. नमस्कार, मी डॉक्टर संजय दुर्जन, अस्थिरोगतज्ञ, सुदर्शन हॉस्पिटल, नाशिक. महानुभाव सेवाभावी संस्था ही राष्ट्रीय पातळीवर काम करणारी संस्था आहे. गेल्या काही महिन्यांपासून माझा ह्या संस्थेशी संबंध आला आणि विशेष करून आरोग्य क्षेत्रामध्ये त्यांनी आजपर्यंत जे काम केलेलं आहे ते खरोखर वाखाणण्याजोगे आहे. प्रवीणदादा शेवलीकर बाबा यांच्या मार्फत माझा ह्या संस्थेशी संबंध आलेला होता आणि कोरोना काळामध्ये लोकांच्या मनामध्ये कोरोनाबद्दलच्या ज्या काही संकल्पना होत्या, त्या भीती होती, गैरसमज होते, ते दूर करण्यासाठी त्यांनी यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून एक लाईव्ह इंटरॅक्टिव्ह सेशन्स आणि लेक्चर त्यांनी ठेवलेलं होतं आणि अशा पद्धतीने पंथातील साधू आणि जनसामान्य जनतेसाठी कार्य करणारी ही संस्था आहे आणि खूप मोठं त्यांचं आजपर्यंतचं कार्य आहे. संस्थेशी निगडीत इथून पुढे जे काही उपक्रम असतील त्या सगळ्या उपक्रमांमध्ये माझा त्याच्यामध्ये सहभाग असणार आहे. त्यांना मी या निमित्ताने ग्वाही देतो आणि कुठल्याही प्रकारची मदत हवी असेल तर मी त्यांच्यासाठी उपलब्ध राहीन. या संस्थेने आजपर्यंत केलेलं काम आणि त्याच्याबद्दलचा लेखाजोखा आजपर्यंत मी बघितलेला आहे. खरंच खूप सुंदर काम त्यांचं होतं आहे. खूप पुण्याचं काम त्यांच्या हातून होतं आहे. पूजा अर्चा असो, आरोग्य असो, कोणाला मदत करायची असेल, आर्थिक मदतसुद्धा ते त्यांच्या परीने करत असतात आणि ही खरोखर आपल्या पंथासाठी कार्य करणारी खरी संस्था म्हणायला हरकत नाही. महानुभाव सेवाभावी संस्थेने कोरोनाच्या काळामध्ये अनेक मठ, मंदिरे, आश्रम या व्यवस्थेला भिक्षा आणणं मागणे कठीण झालं होतं. यासाठी महानुभाव सेवाभावी संस्थेने शिधा पुरवठा वाटप करण्याचा उपक्रम सुरू केला. त्याद्वारे संस्थेचे मुख्य सभासद यांनी एकंदरीत 1,25,000 रुपये इतका निधी उपलब्ध करून दिला. त्याचबरोबर पंथातील जे अनुयायी आहे यांच्याकडनं काही निधी, असं मिळून जवळपास 10 जिल्ह्यातील 125 आश्रमांमध्ये महानुभाव सेवाभावी संस्थेने शिधा पुरवठा वाटप केलेला आहे. महानुभाव पंथामध्ये अनेक संस्था, अनेक प्रतिष्ठान आज कार्यरत आहेत, परंतु या सर्व प्रतिष्ठानामध्ये अग्रगण्य असलेली महानुभाव सेवाभावी संस्था गेल्या 2-3 वर्षापासून या संस्थेचं कार्य खरोखर अवर्णनीय आहे. या संस्थेचे अनेक उद्दिष्टे आहेत. प्रामुख्याने आरोग्य सेवा, आणि ही आरोग्य सेवा खरोखर अत्यंत महत्त्वाची आहे. तो एक प्रेमाचा उपाय आहे. येथ पडिल्याची शुश्रूषा कीजे, जो अटनादिक्रमे चाललेला आहे, ज्याची कोणाशी ओळख नाही, अशा नवीन ठिकाणी एखाद्याला आसक्ती जर उत्पन्न झाली आणि त्या माणसाला ती सेवा ही महानुभाव सेवाभावी संस्था पोहोचवत असते. त्याचे अनेक उदाहरणं आहेत. 4-5 महिन्यापूर्वी आमचे सन्मित्र मोहनदादा शेवलीकर यांना या आरोग्य सेवेची मदत म्हणून मी एक फोन केला आणि खरोखर त्यांना अडचण होती. त्यानुसार या मंडळींनी क्षणाचाही विलंब न लावता त्या ठिकाणी त्या दादांना मदत केलेली आहे. 2 वर्षापासून या जगावर कोरोना नावाची महामारी संकट आलेलं आहे, आपल्याला सर्वांना माहितीच आहे. आणि या कोरोनाच्या काळामध्ये की जी आज मानवभाव संप्रदायाची जी उज्ज्वल परंपरा आहे, मठ मंदिर आहे, तीर्थस्थानं आहेत, आणि ज्या मठ मंदिरावर तीर्थस्थानावर कोणी जात नाही, कोणी येत नाही, असं आडपेठेला असलेलं गाव आणि कोरोनामुळे घराच्या बाहेर पडायचं नाही, अशा परिस्थितीमध्ये त्यांनी खावं काय, ही एक गंभीर समस्या डोळ्यासमोर उत्पन्न झाली होती. मग त्यावेळेला या महानुभाव सेवाभावी संस्थेने प्रत्येक जिल्ह्यामध्ये आपले ठराविक जे काही जवळचे माणसं आहेत त्या माणसाकडे जबाबदारी सोपवून खऱ्या अर्थानं ही अन्नधान्य पुरवठा सेवा त्यांनी पार पाडली. आमच्या नांदेड जिल्ह्यामध्ये सुद्धा ती सेवा माझ्याकडे दिली. फोन आला आणि फोन आल्यानंतर त्यांनी थोडे निकष लावले. तेही मला अगदी योग्य वाटले, कारण भाकर त्यालाच मिळाली पाहिजे की ज्याला खरोखर भूक आहे आणि त्या ठिकाणी ज्यांच्याकडे कोणी जात नाही, येत नाही, अशा व्यक्तीपर्यंत ही क्रिया पोहोचवावी असा त्यांचा पवित्र उद्देश होता. कारण
दुकाळी का भुकैले या थोर गोमटे. सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी महाराजांनी सांगितलेले जे काही प्रेमाचे 14 उपाय आहेत त्यापैकी हा प्रेमाचा उपाय आहे. बंधूंनो, मला आपल्याला सर्वांना हेच सांगावंसं वाटेल की कारण कुठलंही कार्य पार पडत असताना मानव संप्रदाय फार मोठा आहे, विशाल आहे. आणि या मानव संप्रदायाला जर या अन्नधान्य पुरवठा असेल, आरोग्य सेवा असेल किंवा ह्या सगळ्या सुखसुविधा किंवा ह्या गोष्टी पुरवत असताना आपल्या सर्वांचा प्रतिसाद हवा आहे. त्यासाठी आपण सर्वांनी बहुसंख्येनं या मानवभाव सेवाभावी संस्थेला सहकार्य करावं. आपल्याकडून जी यथाशक्ती फुल नाही फुलाची पाकळी जी मदत करता येईल ती मदत आपण या संस्थेला करावी. कारण खरोखर अतिशय स्तुत्य असा हा उपक्रम आहे. मी आपल्या सर्वांना या मानवभाव सेवाभावी संस्थेतील जी काही सर्व सभासद मंडळी आहे या सर्वांना दंडवत प्रणाम करतो. आपल्या कार्याला लाख लाख शुभेच्छा देतो. असंच आपल्याकडून उत्तरोत्तर प्रभू श्री चक्रधर महाराज कार्य करून आपल्याला प्रेमाचा उपाय घडो हीच प्रभू श्री चक्रधर महाराजांच्या चरणी प्रार्थना करतो. दंडवत प्रणाम. जय चक्रधर, जय मानवभाव. संस्थेने ठरवले की पंथात काही चांगले काम करणारे साधक असतील त्यांचा संस्थेतर्फे गौरव करावा. त्यांच्या कार्याकरिता त्यांना कृतज्ञता पुरस्कार देऊन त्यांच्या चांगल्या कार्याचा उचित सन्मान करून पुरस्कार अर्पण करायचा. ह्यासाठी संस्थेचे 2 सभासद तर पंथातील 3 आदरणीय श्रद्धेय महंत यांची एक समिती स्थापन करून त्यांच्याद्वारे अशा 5 व्यक्ती निवडायच्या. संस्थेच्या सर्व सभासदांची मान्यता मिळाल्यानंतर संस्थेच्या वार्षिक समारंभात ह्या सगळ्या मान्यवरांना रुपये 11,000 आणि सन्मानचिन्ह देऊन त्यांचा सत्कार करायचा. खरं तर ही रक्कम अथवा सन्मान ही फक्त त्यांच्या कार्याची पावती आहे. त्यांचे कार्य ह्यापेक्षा खूप थोर आहे ह्याची संस्थेला पूर्ण जाणीव आहे. ह्या व्यतिरिक्त अंधश्रद्धा निर्मूलन ह्या विषयावर काम करावे असे संस्थेचे उद्दिष्ट आहे. काही वेगळ्या चालीरीती, पंथात नसलेल्या गोष्टी कशा टाळाव्या, कर्मरहाटीत केल्या जाणाऱ्या प्रथा परंपरा पंथात का करू नये ह्याचे उचित ज्ञान देणे, फक्त परमेश्वराने म्हणितले तेच विधी करावे, अशा अनेक गोष्टी आहेत ज्या सांगण्याची गरज आहे असे संस्थेला वाटते. महानुभाव सेवाभावी संस्था आपल्या 5 उद्दिष्टांना सोबत घेऊन चालत असताना येणाऱ्या भविष्य काळामध्ये संस्थेच्या काही योजना आहेत. यामध्ये आरोग्य सेवेच्या उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून संस्थेच्या विचारामध्ये जास्तीत जास्त योजना आणण्याचा मानस संस्थेचा आहे. महानुभाव सेवाभावी संस्था महाराष्ट्रातील अनेक हॉस्पिटलशी संस्था टायअप करत आहे, ज्याद्वारे आपण उपचाराला ज्या साधकांना त्या हॉस्पिटलमध्ये आणल्या गेलं त्यांना त्या उपचारामध्ये 50% 40% अशा पद्धतीचा डिस्काउंट मिळावा यासाठी संस्थेचा हा प्रयत्न आहे. आरोग्य सेवेच्या संदर्भातील मोठी योजना संस्था आणण्याच्या विचारात आहे, ज्या योजनेद्वारे कमीत कमी पैशामध्ये जास्तीत जास्त सेवा कशी देता येईल याचा संस्था प्रयत्न करत आहे. महानुभाव सेवाभावी संस्था आपली जी 5 मुख्य उद्दिष्ट आहे त्यातील एक उद्दिष्ट म्हणजे ग्रंथ प्रकाशन, आणि या उद्दिष्टावर प्रकाश टाकत असताना संस्थेचे अध्यक्ष प्राध्यापक डॉक्टर अविनाश आवलगावकर यांनी स्वतः लिखाण केलेला सर्वज्ञ श्री चक्रधर विचार आणि कार्य या पुस्तिकेचं प्रकाशन वर्धापन दिनानिमित्त संपन्न होत आहे. मी महानुभाव सेवाभावी संस्थेच्या वतीने आपणा सर्वांना विनम्र अभिवादन करतो. आपण या संस्थेत सहभागी व्हा आणि जास्तीत जास्त प्रमाणात या संस्थेला निधी उपलब्ध करून द्या. यासाठी संस्थेच्या सर्व पदाधिकाऱ्यांच्या वतीने तसेच या आयोजकांच्या वतीने मी आपणास विनंती करतो. ही आपली संस्था आहे, पंथाची संस्था आहे आणि या संस्थेचा मुख्य उद्दिष्ट आरोग्य सेवा हेच आहे. दंडवत प्रणाम. सहयोग, सेवा, समर्पण या भावनेतून निर्माण झालेली महानुभाव सेवाभावी संस्था आणि या संस्थेचं मुख्य उद्दिष्ट आरोग्य सेवा आणि पंथातील वेगवेगळ्या स्तरावर आरोग्य सेवा देत असताना संस्था कुणालाही कमी जास्त या प्रकारचा निकष लावत नाही. त्याचबरोबर संत मंडळीच्या सेवेसाठी तत्पर असणारी आरोग्य सेवेसाठी संस्था स्वतःचा निधी सध्या वापरत आहे. मी आपणा सर्वांना या निमित्त विनंती करतो की आपण या संस्थेत सहभागी व्हा आणि जास्तीत जास्त प्रमाणात संस्थेला सहकार्य करा, जेणेकरून पंथातील
सर्व स्तराच्या संत मंडळीपर्यंत आरोग्य सेवा पोहोचवण्याचा आपला प्रयत्न आहे। त्या प्रयत्नात आम्हाला यश येवो हीच ईश्वरचरणी प्रार्थना करतो आणि या सोहळ्याच्या निमित्त आपल्या सर्वांना शुभेच्छा देतो। दंडवत प्रणाम। महानुभाव सेवाभावी संस्थेच्या वतीने व या वर्धापन दिनाच्या निमित्ताने आपणा सर्वांना नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा। त्याचबरोबर आपल्याला सुखी आरोग्य लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना। दंडवत प्रणाम।